थंडीचे दिवस चालू होते. पहाटेची वेळ होती. घरामध्ये सून विद्या, सासू कमला, तिचा मुलगा किशोर आणि नातू निशू, फक्त एवढे चौघच त्या घरी राहत होते. परिस्थिती खूप हालाखीची होती, तरीही घरामध्ये नेहमी आनंद असायचा. विद्या दररोज जमल तसं घरच्यांसाठी काही ना काही नवीन चमचमीत बनवायची, जेणेकरून कोणी उपाशी राहू नये. त्याही दिवशी ती तोच विचार करत असते, आज मी घरच्यांसाठी काय बनवू, घरामध्ये तर काहीच नाहीये. तेवढ्यात तिचा मुलगा निशू तिच्याकडे पळत येतो आणि ती म्हणते, अरे निशू, तू एवढ्या लवकर कसा उठलायस आज? त्यात निशू म्हणतो, मामी मामी मला आज वांग्याची भाजीचं ते उंदियोसारखं भाजी करून दे ना. त्यावरती विद्या त्याच्या डोक्यावरती हात फिरवते, त्याला कुरवळत म्हणते, ठीक आहे, तुझे जेव्हा बाबा येतील ना तेव्हा ते भाज्या घेऊन येतील, तेव्हा आपण बनवूयात. तेवढ्यात किशोर मागून येतो. किशोर येताच म्हणतो, निशू, तू काहीही काळजी करू नको, आज माझ्या ओव्हरटाईमचे पैसे येणार आहेत. मी फॅक्टरीमध्ये जे जे जास्त काम केले त्याचे पैसे येतील. सगळ्या भाज्या आणू आणि तुझ्यासाठी मस्त वांग्याची ती उंदियोसारखी भाजी बनवूयात, ठीक आहे? निशू हे ऐकून खुश होतून उड्या मारू लागतो. नंतर किशोर फॅक्टरीमध्ये कामाला जातो आणि आज मन लावून नेहमीप्रमाणे जास्तीचं काम करू लागतो. त्याचा मालकही त्याच्यावर खुश होतो आणि त्याला 200 रुपये जास्तीचे देतो. तो म्हणतो, अरे किशोर, खूपच छान काम केलंस तू आज, हे घे तुझे जास्तीचे पैसे. आता हे पैसे बघताच किशोरच्या मनामध्ये आनंद असतो. धन्यवाद मालक, तुमच्या दिलेल्या पैशाचं आमच्या गरिबासाठी ही खूप मोठी गोष्ट आहे. तो जाताच म्हणतो, आता मी माझ्या मुलासाठी खूप काही विकत घेणार आहे, सगळ्या भाज्या. त्याला ते उंदियो काय म्हणतात ना, ती वांग्याची भाजी बनवूया आपण. जाता जाता तो रस्त्यात काय काय घ्यायचं याचा हिशोब करत असतो. वांग, बटाटं, काय काय मसाले, तेल सगळं घेईन आज मी. चला लालाच्या दुकानाकडे जाईन आणि जाता जाता सगळा माल भरून तिकडून डायरेक्ट घरी पोहोचेन. आज एक्स्ट्राचे 200 रुपये पण मिळाले. पण नियतीला दुसरंच काहीतरी मान्य होतं. जसं तो घरी जावं लागतो, रस्त्यात एक कार वेगवान येते, त्याचा धडाम असा ॲक्सिडेंट होतो. ॲक्सिडेंट होताच तो रस्त्यावर रक्ताबंबात असा पडलेला असतो. जेव्हा किशोरचे डोळे उघडतात तो स्वतःला बेडवरती बघतो. बेडवरती बसलेला असतो. त्याच्या शेजारी त्याची आई, बायको आणि मुलगा बसले असतात. सगळेजण दुःखी. त्याला स्वतःला उठताही येत नसतं. निशू खूपच जास्त दुःखी झाला असतो. विद्याला डॉक्टरांनी सांगितलेल्या गोष्टी आठवू लागतात. विद्या आठवते की डॉक्टरांनी त्याला सांगितलं होतं की तुम्ही जराही हलगर्जीपणा करू नका. जर 6 दिवसांच्या वर यांचा बेड रेस्ट नीट नाही झाला तर हात आपला कापावाही लागेल. आता ह्याने विद्या खूप घाबरली असते. तेवढ्यात निशू उठतो म्हणतो, पापा पप्पा मला नको ते उंदियो, तुम्ही का गेलात कामाला? असं म्हणताच किशोरलाही वाईट वाटू लागतं. तो काही बोलत नाही, तसंच निश्चित पडून राहतो. घरातले सगळेजणच खूप दुःखी झाले असतात. विद्या निशूला जवळ घेते आणि डोक्यावर हात कुरवाळू लागते. म्हणते, निशू बाळा, रडू नको तू, सगळं नीट होईल. मागून कमला म्हणते, ए देवा, आमच्या गरिबांसोबतच का करतो रे? तुला श्रीमंताची घरं दिसत नाहीत का? नेहमी गरिबालाच का छळतो तू? तिच्या सासूचे हे शब्द ऐकून तिला खूप वाईट वाटू लागतं. किशोर हे सगळं उठून उठून ऐकत असतो, बट त्याला काही करता येत नसतं. तो मनातल्या मनात स्वतःलाच काहीतरी बोलत असतो. दुसरा दिवस उजाडतो. आता कुटुंबात हे दुःखाचं वातावरण असतं, पण कसा बसा किशोर आज हाताच्या प्लास्टरसोबत त्यांच्यासोबत उठून बसला असतो. सगळेजण गप्पा मारतात. तेवढ्यात कमला परत मनातल्या मनात देवाला नाव ठेवू लागते. म्हणते, काय रे देवा, गरिबाच्या नशिबात काय भोग आणले तू? आता घर कसं चालणार आमचं? पैसे नाहीत आमच्याकडे. सासूबाई, तुम्ही कशाला काळजी करताय, मी आहे ना. यांचं घरात बोलणं चालू असतं. तेवढ्यातून बाहेर घराचा मालक शेट येतो. जोरजोरात दारादूर लागतो. थोड्याच वेळात विद्या दार उघडते. दार उघडत असतो त्यांच्या समोर येतो आणि म्हणतो, काय रे भिकारड्यांनो, तुम्हाला अक्कल नाही का भाडं भरायचं? किती दिवस झाले, गेल्या महिन्यात बी तसंच, ह्या महिन्यात बी तसंच. अहो माझ्या नवऱ्याचा ॲक्सिडेंट झालाय, तुम्ही पाहताय ना, ते तिकडे खाटावर बसलेत. डॉक्टरांनी त्याला हालायचंही नाही असं सांगितलंय. काय करू आम्ही? मला काय घेणं देणं तुमचं काय चालू आहे? भिकारीचा दाखला तुमची काही ना काही कारणच असतात. मला काय सांगू नका. आत्ता पैसे असतील तर द्या, नसेल तरी घर सोडून आत्ताच्या बाहेर निघा. किशोर उठण्याचा प्रयत्न करतो, पण त्याला उठताही येत नसतं. शेवटी या पूर्ण घराला बाहेर यावं लागतं. तिकडून घरमालक कुलूप लावून यांच्याकडे रागाने बघतो, म्हणतो, भिकारडे लोक, परत त्या घराकडे येऊच देणार नाही मी यांना. कशाला यांना घर भाड्याने दिलं तर मी काय माहीत. गरीब कुटुंब रस्त्यावर आलं होतं. यांच्याकडे इकडं तिकडं काही असा जाण्याचा काही उपाय नव्हता. तेवढ्या छोटा निशू आईला म्हणतो, मामी आता आपण थंडीने मरणार का? नाही निशू बाळा, असं काही नाही होणार आहे. आम्ही आहोत ना तुझ्यासोबत, तू का काळजी करतोयस? आणि त्याला बरंच काही समजावून धीर देते. नंतर हे कुटुंब एकमेकांचं तोंड बघत बसतं.
थोड्या वेळाने हे जंगलाकडे निघून जातात, कारण शहरामध्ये यांना कुठंच जागा मिळणार नाही हे यांना माहीत होतं. जंगलाच्या अंधारी रस्त्यातून चालत निघत असतात. तेवढ्यात किशोर मध्येच थांबतो आणि विद्याला समजावून सांगतो. मनातल्या मनात हळूच बोलतो, विद्या, हे सगळं माझ्यामुळे घडतंय ना, मी काहीच करू शकत नाहीये. विद्या त्याला समजावून सांगते, अहो, ही वेळ नाही आता तुम्ही स्वतःला वाईट वाटून घेण्याची, दुःखी होण्याची. आपल्यासोबत वयस्कर आणि लहानही आहेत, आपल्याला त्यांची काळजी घ्यावी लागेल. राहायचं काही ना काही ठिकाणं शोधावंच लागेल. आता हे कुटुंब एका पडक्या जमिनीच्या शेजारी जाऊन उभं राहतं. तेवढ्यात तिथं निशू त्यांना दाखवतो, मामी हे बघ, तिकडं एक झोपडी आहे. त्या झोपडीपाशी कोणच नाही आहे, आपल्याला राहायला मिळेल तिथं. विद्या म्हणते, अरे कुठं आहे ती झोपडी, मला पण दाखव. तो तिला पुन्हा बोट करून दाखवतो, म्हणतो त्या झाडाच्या पलीकडे एक झोपडी आहे. आता हे कळताच ते कुटुंब थोडंसं शांत होतं. त्यांना वाटतं आता राहायसाठी कुठीतरी आपल्याला मिळाली. ती सासूला म्हणते, सासूबाई चला, आपल्याला तिथंच राहावं लागेल, आपल्याकडे दुसरा कोणताही पर्याय नाही आहे. मग हे सगळं गरीब कुटुंब तिथं जायचं ठरवतं. नंतर काळे कुटुंब त्या झोपडीकडे जायला निघतं. ती झोपडी अगदी स्वच्छ होती, पण शेजारी कोणच घर नव्हतं, एक वस्तीही नव्हती आणि थंडीचा वारा तसाच होता. आता यांच्याकडे काही उपाय नसल्यामुळे ते तिकडं चालत निघून जातात. जवळ एक म्हातारी आजी बाहेर येते. कोण आहे रे तुम्ही, काय पाहिजे तुम्हाला, एवढ्या थंडीचं इथं काय करताय? चला घरामध्ये चला, माझ्या इथं बसा आतमध्ये, थंडीत कुडकुडून जीव जाईल, खूप कडाक्याची थंडी आहे, चला आतमध्ये. आणि स्वतः मात्र तिकडं चुलीवर लाकडं पेटवते, जेणेकरून यांना थोडीशी उष्णतेची ऊब मिळावी. विद्या तिला सगळं घडला प्रकार सांगते की ती कशामुळे इथं आली, कशी आली. ती म्हणते, अगं पोरी, धीर ठेव, सगळं नीट होईल, देवावर तुला विश्वास ठेवावा लागेल. आता हिचं बोलणं, हे मधुर शब्द त्यांच्या कानावर पडल्यावर त्यांना थोडं बरं वाटत असतं. थोडा वेळ असंच बोलत बोलत निघून जातो. नंतर विद्या तिला म्हणते, आजी तुम्हाला एक प्रश्न विचारायचा होता की तुमच्या घरासमोर एवढी जास्त जमीन आहे, पण ती सगळी पडीक का आहे, तिथं शेती का नाही आहे, तुम्ही थोडी पण भाजी लावलेली नाही आहे. असं म्हणता ती सांगते, अगं काय सांगू तुला, मी कितीही प्रयत्न केले, त्या शेतात काहीच उगवत नाही आहे, काय माझं बिनसलंय त्याचं काय माहीत. ती म्हणते, तुम्ही काही काळजी करू नका, आम्ही आज रात्री पाहतो, मी आणि सासूबाई जाऊ तिथं त्या जमिनीचा सोक्षमोक्ष करायला. संध्याकाळच्या वेळी दोघी जातात. एक जण शेतातली मातीचा सुगंध घेतो, तर दुसरी जण माती खांदून बघत असते. आज बऱ्याच वेळानंतर विद्याच्या लक्षात येतं, त्या मातीमध्ये खूप जास्त हिरवे किडे आणि जमीन पोखरणारे विचित्र असे प्राणी तिथं दिसत असतात. तिला हे सगळं समजतं. ती तिच्या सासूला समजावून सांगते, आई इथं बघा, इथं खूप काही किडे आहेत, हे किडे सगळी जमिनीची पिकं खात आहेत. अगं याच्यावर तर आपल्या काहीतरी सेंद्रिय उपाय करायला पाहिजे, गोमूत्र आणि शेणाचं एक मिश्रण करून त्यात लिंबाचा पाला करून घालूया आपण. ती म्हणते, हो असंच करूया आपण. तो पाला आपण सगळ्या शेतात फेकला की इथं असं परत हे कीटक राहणारी नाहीत आणि पूर्ण जमिनीवर शेती करता येईल. असं म्हणताच दोघींचं म्हणणं ठरतं. आज रात्री ते मिळून हे सगळं करणार असतात. बघता बघता संध्याकाळपर्यंत दोघीनं ते मिश्रणही बनवलं असतं आणि शेतात सगळीकडे थोडं थोडं असं टाकत असतात. दिवसावर दिवस जातात. 2 दिवस ते कंटिन्यू त्या शेतामध्ये ते मिश्रण टाकत असतात. बघता बघता जमिनीवरून हिरवं हिरवं दिसू लागतं. विद्या हे पाहून खूप जास्त खुश होते. वेळ निघून जातो. छोटी छोटी पिकंही यायला तयार झाली असतात. वांग्याची, टमाट्याची आणि गोबीची शेती चांगल्या प्रकारे सुरू झाली असते. तिकडून ती आजी येते आणि म्हणते, अगो बाई, काय केलंस ग तुम्ही, माझ्या पूर्ण शेताला हिरवं करून टाकलं की ग, तुमचे आभार मी कसे मानू तेच कळत नाही. ती म्हणते, तुम्ही आम्हाला तुमच्या घरच्यांसारखं मानलं, आता आभार वगैरे ह्या गोष्टी करू नका. हे शेत तुमचं आणि आमचं, हे शेत आपलंच आहे. खूप दिवसानंतर हे गरीब कुटुंब एका दगडावर बसून आनंदाने नेहमीप्रमाणे गप्पा मारत होतं. हा पूर्ण प्रकार मागून ती आजीही पाहत होती. तिला हे सगळं पाहून खूप जास्त चांगलं वाटत होतं. बघता बघता वांग्याची शेती खूपच चांगली झाली असते. वांगी खूपच जास्त रुचकर आलेली असतात. आजी कमलाचा हात पकडते आणि तिला म्हणते, कमला, तुझ्या पोरांनी सुनेनी माझं घर हिरवं केलं बघ. परत एक काम करा, तुम्ही ही भाजी विकायला न्या, तुमचंही पोटा पाण्याचं भागेल, मलाही थोडासा आधार होईल. असं म्हणताच किशोरला हे बोलणं पटतं. तो तिच्यासमोर मान हलवतो आणि म्हणतो, ठीक आहे, मी मार्केटमध्ये आजच भाजी विकायला नेतो, उद्यापासून पैसाही येईल घरात. तो मार्केटमध्ये जाऊन भाजी विकू लागतो. हळूहळू त्याची ताजी आणि स्वच्छ भाजी पाहून मार्केटमध्ये सगळे लोक त्याच्याजवळ येऊ लागतात आणि घरी पैसाही सुरू होतो. एक दिवस निशू आईकडे म्हणतं, मामी आता बनव ना वांग्याची भाजी, आता तर आपल्याकडे सगळंच आहे ना, भाज्या वगैरे. ती म्हणते, हो रे, पण आपल्याकडे तो मटका नाही आहे ना, त्यातच बनते तो. तेवढ्यात मागून आजी येते आणि ती म्हणते, सुनबाई, हे घे, हा मटक्यामध्ये तुझं ती वांग्याची भाजी बनव.
ही भाजी एकदम सुंदर बनते आहेत, मला माहिती आहे, माझी आजीही असंच करायची. आता असं म्हणताच विद्या तिच्याकडून ते मटका घेऊन त्याला स्वच्छ धुते आणि त्याच्यामध्ये वांग्याची भाजी करायला सुरू करते. वांग्याची खास भाजी तिच्या आईने तिला शिकवलेली होती. बघता बघता ती भाजी इतकी सुंदर बनली असते. तिखट चमचमीत भाजी, तिचा सुगंध पूर्ण घरात पसरतो. शेवटी मग पूर्ण काळे कुटुंब ते एकत्र बसून खाऊ लागतं. सगळेजण तिचं कौतुक करतात. सुरुवातीला निशू म्हणतं, वा मामी किती छान भाजी बनवली आहे, एवढी मस्त भाजी तर कुणालाच येत नसेल. तिची सासूही तिचं कौतुक करत म्हणते, सुनबाई खूप छान बनवली आहे बघ भाजी तू, माझं पूर्ण मन जिंकलंस तू. तिचा नवराही तिचं कौतुक करत म्हणतो, विद्या खरंच तुझ्या हातामध्ये सरस्वती आहे तर आहे, पण अन्नपूर्णाही आहे हे आज आम्हाला सगळ्यांना समजलंय. मागून आजी हा बसून पूर्ण प्रकार पाहत असते आणि तिला याचं खूप जास्त कौतुक वाटत असतं. अशा प्रकारे हे कुटुंब मटका उंधियो खाऊन, वांग्याची भाजी खाऊन आनंदात तिथं राहू लागतं.